ती वेळ होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची, जेव्हा मराठा साम्राज्याचा भार छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावर होता। मुघलांपासून मराठ्यांना धोका तर होताच, परंतु त्यांच्यासोबत आता इंग्रज आणि पोर्तुगीज सेनांपासून पण आपल्या साम्राज्याला वाचवण्याचं आव्हान संभाजी महाराजांसमोर होतं। परंतु 1679 मध्ये त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांनी धोक्याने त्यांना औरंगजेबच्या सेनेकडून बंदी बनवलं गेलं। त्यानंतर पुढले 40 दिवस औरंगजेबने त्यांना खूप सतवलं मित्रांनो, त्यांच्यासोबत अमानवीय असा अत्याचार केला आणि या माझ्या राजांना औरंगजेबाने मृत्यूच्या हवाली केलं। परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांचा दरारा कायम राहिला मित्रांनो, आणि त्यामागे फक्त एक स्त्री कारणीभूत होती मित्रांनो, महाराणी येसूबाई। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तर भारताचा बच्चा बच्चा ओळखत आहे मित्रांनो, परंतु त्यांची सून छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई यांना कमी लोक ओळखतात। परंतु हे पण ओळखून जाणून घ्या मित्रांनो, महाराणी येसूबाई मराठा साम्राज्याची सगळ्यात प्रभावशाली व्यक्तींमधील एक होती। जेव्हा जेव्हा मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयी चर्चा केली जाणार तेव्हा तेव्हा महाराणी येसूबाई शिवाय ती अपूर्ण आहे मित्रांनो। परंतु डोळे पाणवेल असे स्वराज्यासाठी त्यागच त्यांनी तेवढा केला होता। महाराणी येसूबाई ती स्त्री होती जिच्या घरच्यांवर मराठा साम्राज्याविषयी धोकाधडीचा आरोप होता। त्यांच्या पतीला पूर्ण 40 दिवस यातना देऊन पूर्ण तडपू मारलं होतं मित्रांनो। ही ती स्त्री होती जिला औरंगजेबने पूर्ण 30 वर्ष आपल्या कैदेत ठेवलं होतं, तरी पण तिने हार नाही मानली, त्याची गुलामी कबूल नाही केली। पूर्ण 30 वर्षानंतर आपल्या मुलाला घेऊन ती औरंगजेबाच्या कैदेतून निघाली होती। अशा शूर स्त्रीविषयी इतिहासात कधी शिकवलं गेलं नाही, त्यामुळे जास्त लोकांना यांच्याविषयी इतकं माहीत नव्हतं। यांचा जन्म आणि मृत्यू कधी झाला हे पण आजपर्यंत कोणाला समजलं नाही मित्रांनो, आणि त्यांच्या समाधीविषयी आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं। फक्त काही अंदाजच लावले गेलेले होते मित्रांनो। एक्झॅक्टली त्यांच्या समाधीचं लोकेशन कुठे आहे हे आजपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं। परंतु मागच्या वर्षी 2023 मध्ये त्यांच्या समाधीच्या जवळजवळ 300 वर्षानंतर त्यांच्या समाधीची माहिती हाती लागली आहे। साताऱ्याच्या जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्थेने, येसूबाई फाउंडेशन आणि खूप काही इतिहासकारांनी मिळून खूप सारे प्राचीन नक्षे आणि ऐतिहासिक पत्रांच्या अनुसार त्यांच्या समाधीचं बरोबर लोकेशन शोधून काढलं आहे। महाराष्ट्राच्या साताऱ्यामधून 5 किलोमीटर दूर संगम माऊली या गावामध्ये स्थित आहे। याच गावामध्ये मित्रांनो हरिनारायण नावाचा खूप प्राचीन मठ उपलब्ध होता। त्याच मठाशी जोडलेला इसवी सन 1756 मध्ये लिहिलेला एक ऐतिहासिक पत्र इतिहासकारांच्या हाती लागलं। या पत्रामध्ये महाराणी येसूबाई यांच्या समाधीची साफ माहिती होती, परंतु त्यावेळेच्या आणि आजच्या गावच्या रचनेमध्ये जमीन आसमानचा फरक होता। त्यानंतर इतिहासकारांनी पेशवकालीन बाढपुरावे चाळायला सुरुवात केली। खूप काही कठीण परिश्रमानंतर त्यांना या गावाचा एक नकाशा पण भेटला। त्यानंतर त्यावेळेच्या आणि आजच्या नकाशाला मॅच करून या समाधीचं एक्झॅक्ट लोकेशन सापडवलं। ही समाधी 20 फूट उंच आणि 10 फूट रुंद आहे। ही पूर्ण प्रकारे दगडाने बनलेली आहे आणि याची रचना अगदी तशीच आहे जशी की एखाद्या राजघराण्याच्या समाधीची असायला पाहिजे। या समाधीवर खूप सारे राजचिन्ह पण आहे। या गावातील लोकांना माहित होतं ही समाधी एखाद्या प्रतिष्ठित नामांकित योद्धाचीच असायला पाहिजे, परंतु शेवटी कोणाची हे कोणालाच माहित नव्हतं मित्रांनो। परंतु आता मराठा साम्राज्याच्या शक्तिशाली स्त्री योद्धांमधील एक महाराणी येसूबाई यांची समाधी मिळाल्यानंतर इतिहासप्रेमींमध्ये खूप आनंद निर्माण झाला, कारण जिवंतपणे यांना इतक्या यातनांचा सामना करावा लागला। मृत्यूनंतरही त्यांच्यासोबत हे योग येतच राहिले। त्यांच्या जन्म आणि मृत्यूची तारीख आजपर्यंत कोणत्याही बाढपुराव्यांमध्ये भेटली नाही मित्रांनो, आणि त्यांच्या समाधीला पण जगासमोर येण्यासाठी 300 वर्ष लागले मित्रांनो। जर तुम्हाला पण पाहिजे असेल यांच्या समाधीविषयी जास्तीत जास्त लोकांकडे माहित व्हावं आणि या वीरांगना स्त्रीचा इतिहास भारताच्या बच्चा बच्चाला माहित व्हावं, तर मग कृपया या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला खाली कॉमेंट करून सांगा, म्हणजे त्यांच्या इतिहासावर आणि त्यांच्या सॅक्रिफाईस विषयी मी आणखी एक व्हिडिओ बनवू शकेल। धन्यवाद मित्रांनो।